धूले पुलिस प्रशिक्षण केंद्र में 42 वर्षीय पंकज लक्ष्मणराव घावट का अचानक हृदयाघात से निधन हो गया। पंकज, जो कि अमरावती जिले के सावलापुर के औसिकापूर्णा के निवासी और पूर्व सैनिक थे, प्रशिक्षण के दौरान अस्वस्थ हुए। उनके साथियों ने तुरंत मदद की और उन्हें डॉक्टर के पास ले जाया गया, जहां उन्हें मृत घोषित कर दिया गया। पुलिस प्रशिक्षण केंद्र के समादेशक विजय पवार ने बताया कि पंकज का प्रशिक्षण अभी पूरा नहीं हुआ था। मृत्यु दरम्यान कारण हृदयाघात माना जा रहा है। पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे नवप्रविष्ट पोलीस शिपाई 17 क्रमांक 12 ची बॅच चालू आहे। नवप्रविष्ट पोलीस शिपाई चेस्ट नंबर 609 पंकज लक्ष्मणराव घावट, भरतीचं घटक आहे त्यांचं नागपूर, ते राहणारे मूळचे अमरावती जिल्ह्याचे अचलपूर तालुक्याचा हा अंमलदार आहे। आज त्यांचं जवळपास इथं 8 महिन्यापासून मूलभूत पोलीस प्रशिक्षण चालू आहे। आज दिनांक 28 रोजी सकाळी रोड रन वॉक दरम्यान सदर विद्यार्थी हे कॅम्पसच्या बाहेर जाऊन वापस आले आणि गेटच्या जवळपास येत असताना त्याला थोडासा त्रास जाणवू लागल्याने त्याच्या मित्रांना त्याने सांगितलं की मला थोडा त्रास जाणवतोय। अशा पद्धतीने त्यांनी त्याला थांबवलं, बसवलं। लगेच आमची जी पोलीस व्हॅन होती, तिथले जे अधिकारी होते त्यांना बोलवून घेतलं आणि अधिकाऱ्याने तात्काळ त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले। सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने सांगितलं की सदर विद्यार्थी हा आपला रिस्पॉन्ड करत नाही आहे, तर यावरून सदर विद्यार्थ्यांची डेथ झाली असं डॉक्टरांनी सांगितलं आहे। पुढची जी प्रक्रिया आहे ती आता मेडिकल कॉलेज भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे आणि पुढील रीतसर प्रक्रिया जी आहे धुळे शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन आमचे अधिकारी खबर देत आहे आणि ह्या विद्यार्थ्याचा मृत्यू कशावरून झाला हे पोस्टमॉर्टमवरून आपल्याला लक्षात येईलच असं एकंदरीत